आज आपण करणार आहे शिरा. त्याच्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी, अर्धी वाटी अ, च्या वर आपण तूप घेतलेले. ड्रायफ्रूट घेतलेले, काजू आणि बदामाचे काप करून घेतले. वेलची घेतली 5, अशी बारीक फोडून घेतलेली आहे. आणि 2 चमचे बेसन आणि अर्धी वाटी खवा, हे सगळं आपण घेतलेले. अर्धी वाटीच्या वर थोडं तूप घेतलेलं आहे आपण, ते आता टाकून घेऊ याच्यामध्ये. एक 2 चमचे तूप मी ठेवणार आहे. 1-2 चमचे तूप मी फक्त शिल्लक ठेवले, हे आपण नंतर वापरू. तूप छान वितळलेले, त्यात रवा टाकून घेऊ घेतलेला. 1 वाटी रवा. याच वाटीने 3 वाट्या दूध पण आपल्याला लागणार आहे, गरम करण्यासाठी ठेवलेले. तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचा रवा, भाजून घ्यायचा. आपण सुरुवातीला आधी यात जर ड्रायफ्रूट भाजले तुपामध्ये, तर थोडंसं काळं त्यात राहतं आणि शिऱ्याला पण कलर येतो तसा. आपण हे जे तूप ठेवले त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट छान असे तळून घ्यायचे. रवा छान भाजून घ्यायचा, रव्याचा कलर चेंज झाला पाहिजे. रवा भाजत आला की त्यात आपण 2 चमचे बेसन टाकणार आहे. रवा छान भाजत आलेला आहे, कलर चेंज झालाय. रवा छान भाजत आलेला आहे, त्याचा कलर पण छान चेंज झालेला आहे. 2 चमचे बेसन घेतले, ते आता छान भाजून घ्यायचं रव्यामध्ये. बेसन टाकल्यामुळे शिरा खूपच छान होतो. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा असं. यातच टाकून घेऊ वेलची. बेसन पण छान भाजले गेलेले, चेंज झालाय कलर. आपण जो खवा घेतलाय तो टाकून घेऊ. तो पण यात मिक्स करून घ्यायचा. सगळं छान मिक्स झाले. ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने गरम दूध घ्यायचे, 3 वाट्या टाकून घेऊ याच्यात. दोन वाट्या दूध आपण टाकलेले, अजून 1 वाटी टाकून घेऊ याच्यातच. दूध खूप गरम असल्यामुळे वाटीने पकडता येत नाहीये ते. हे आता मिक्स करून घेऊ छान.
ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली, ती टाकून घेऊ. हे आता छान मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर याला वाफ देऊन घेऊ. बारीक गॅसवर छान वाफ देऊन घ्यायची. तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स छान तुपामध्ये फ्राय करून घेऊ. जे आपण राहिलेलं 2 चमचे तूप होतं ते टाकून घेऊ आता याच्यामध्ये. तूप छान गरम झालेले, काजू टाकून घेऊ. त्यातच टाकून घ्यायचे बदामाचे काप. छान आता हे फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये. छान याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे. चारोळी असतील तर चारोळी पण टाकायची याच्यामध्ये, पण आता नव्हती म्हणून मी नाही वापरली. काजू बदाम छान फ्राय झालेत, कलर पण छान चेंज झालेला आहे. असाच करून घ्यायचा आपल्याला, जास्त डार्क नाही करायचा. शिऱ्यालाही छान वाफ बसलेली आहे. एकदा मिक्स करून घेऊ. हे बघा खूप छान झालेलं आहे. आता जे आपण ड्रायफ्रूट घेतलेत तुपामध्ये फ्राय करून, हे सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये. हे एकदा आता मिक्स करून घेऊ. गॅस बारीकच आहे. खूप छान आपला शिरा झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि बेसन पीठ टाकून खूप छान चव लागते शिऱ्याची. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान आणि टेस्टी आपला शिरा झालेला आहे.